हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत अवाकाडो टोस्ट. मस्त हेल्दी असतात हे आणि लहान मुलांना पण नाश्त्यासाठी तुम्ही देऊ शकता, टिफिनमध्ये देण्यासाठी पण फार छान आहेत किंवा घरी खाण्यासाठी पण. आणि इथे 2 अवाकाडो घेतलेले आहेत मी. आणि आता आपलं लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी 2-3 टोमॅटो मस्त कट करून घेतलेले आहेत. सोबतच इथे बारीक कांदा पण असा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि सोबतच आता आपल्याला इथे शिमला मिरची लागणार आहे. तर मी ही लाल कलरची घेतली, तुम्ही हिरव्या कलरची घेतली तरी चालेल. आणि ती पण अशा पद्धतीने बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि आता अवाकाडो आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने गोलाकार कट करून घ्यायचा आणि थोडासा हाताने फिरून घ्यायचा. आणि त्याच्यामधली जी बी आहे ना, आता ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि मस्त चाकूच्या साहाय्याने गोलाकार फिरून आता याच्यामधला जो अवाकाडोमधला गर आहे ना, तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. पूर्ण अशी वाटीची वाटी निघते, पण खाली पण थोडंसं राहिलेलं असतं, ते पण आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचं. आणि जे ग्रीन कलरचं असतं ना, ते पण काढून घ्यायचं. एकदम पातळ असं कवर मग याचं राहतं बघा, अशा पद्धतीने. तर अशाच पद्धतीने मी दुसरं पण काढून घेते. आणि मी इथे 2 अवाकाडोचे टोस्ट बनवणार होते, पण एक अवाकाडो खराब निघालं. आणि हे एक अवाकाडो मला 110 रुपयाला पडलं आहे बघा. अशा पद्धतीने हे सर्व मी इथे काढून घेते आणि मस्तपैकी स्मॅश करून घेते. आणि आता याच्यामध्ये मी टोमॅटो, कट केलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून घेते. तर आपण 2 अवाकाडोचं टोस्ट बनवणार होतो, तर मी कांदा आणि टोमॅटो जास्त कट केले, पण ते खराब निघालं. मग एकच अवाकाडोचे आता आपण इथे टोस्ट बनवणार आहोत. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे, पण तो व्हिडिओ माझ्याच्याने चुकून डिलीट झाला, तर ते याच्यामध्ये नाही आहे आता. तर तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता. आणि आता ब्रेडला मी इथे बटर लावून घेत आहे. इथे मी ब्राऊन ब्रेड वापरणार आहे, तुम्ही व्हाईटवाले वापरले तरी चालतील. आणि पूर्ण असं बटर मी इथे लावून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला ब्रेडला बटर लावून साईडला ठेवायचे, म्हणजे सँडविच बनवायला बरं पडतं आणि पटपट पण होतात. आता हे साईडला ठेवून घेतलं. आणि आता आपल्याला तयार केलेलं अवाकाडोचं सारण याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लावायचं व्यवस्थित. आणि तुम्हाला जर पाहिजे असलं तर तुम्ही याच्यामध्ये निंबूचा रस पण टाकू शकता. ब्रेडला आधी बटर लावून घ्यायचं, ते साईडला ठेवायचे, मग दुसऱ्या ब्रेडवरती असं सारण टाकून घ्यायचं आणि मग तो ब्रेड याच्यावरती ठेवून घ्यायचा. म्हणजे अशा पद्धतीने 2-3 टोस्ट बनवून ठेवायचे, म्हणजे कसं मग ते भाजायलाही बरे पडतात आणि मग खायला पण मुलं रेडीच असतात, मग त्यांनाही द्यायला बरं पडतं. तर अशा पद्धतीने पहिलं टोस्ट आपला इथे तयार झालेला आहे. आता दुसरा अवाकाडो टोस्ट आपण तयार करूया. त्याच्यावर पण सेम प्रोसेस करायची, अशीच पूर्ण सारण लावून घ्यायचं. आणि वरून पण या ब्रेडला मी इथे बटर लावून घेतलेलं आहे, कारण आपण जेव्हा तव्यावर ते शेकायला टाकणार आहे तेव्हा ते तव्याला चिकटलं नाही पाहिजे, म्हणून वरून पण थोडंसं मी इथे बटर लावून घेणार आहे. तर 2 टोस्ट आता इथे तयार झालेले आहेत. मी तवा गरम करून घेतला आहे आधीच आता. आणि हे टोस्ट मी याच्यावरती आता टाकून घेतलं. सुरुवातीला एक टाकून घेतलं, ते थोडंसं तव्यावरती असं फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याला जे लावलेलं बटर आहे ना, ते तव्याला पण लागतं, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा बटर टाकायची गरज पडत नाही. तर हे एक टाकून झालं आहे. आता आपण याच्यावरती दुसरं पण टाकून घेऊया. आणि एका बाजूने 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं, लो टू मिडियम हीटवरती. आता दुसरं पण टोस्ट मी याच्यावरती टाकून घेतलेलं आहे. आणि आता एक पलटी करून घेतला मी. तर बघू शकता किती मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आणि दोघंही टोस्ट आता आपले इथे तयार झालेले आहेत. तुम्ही रंग बघू शकता किती छान आलेला आहे. आणि अशाच पद्धतीने मी सर्व अवाकाडो टोस्ट तयार करून घेते. तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त असे अवाकाडो टोस्ट आपले तयार झालेले आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि बनवायला पण सोपी आहे आणि खाण्यासाठी पण हेल्दी आहे. अवाकाडो खाण्याचे पण भरपूर सारे असे फायदे आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा अवाकाडो टोस्ट नक्की बनवून बघा. आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.